पीव्हीसी स्टार्ट होती आपण फिल्ट्रेशन सिस्टीम जोडल्यानंतर, तर त्या ठिकाणी एअर वॉल जो आहे तो बसवणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आले की एअर वॉल जो आहे तो ह्या साईडला लागतो. तो ज्यावेळेस आपण या एअर वॉल टाकतो, एनआरबीनं काय होतं, आपली लाईट गेली, मोटर बंद झाली तर पाणी आपल्या जागेला यायचं थांबलं. पाण्याचा काय विषय इकडे जायचा येत नाही. दुसरी गोष्ट, ह्याचा जो काही एअर आहे पाठीमागून पाईपलाईनचा, तो एअर ह्या इथं निघला पाहिजे. म्हणजे त्यासाठी आपण तिथे एक एअर वॉल टाकलाय. आणि हा एअर वॉल जर नसेल तर मग पाईपलाईन 100% ही पाठीमागची कुठं नाही कुठे चिमणार किंवा फुटण्यासारखं व्हॅक्यूम क्रिएट होतं. त्यामुळे तो एअर धरल्यामुळे तिथं तशा काही गोष्टी होतात. काय शेतकरी बांधव म्हणले की ह्या ठिकाणी एअर वॉल पाहिजे. जर तुमची मोटर कसं असतं, जर जास्त तुमचं स्टॅटिक हेड जर वाढीव असेल तर त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट होतो, व्हॅक्यूम क्रिएट होतो. जो काय आपला हाय डेन्सिटी पॉलिथिलिनचा जो काय एचडीपी पाईप आहे, काळा गोटा आपण म्हणू, तर तो पाईप जर चेंबर जर असेल तरच त्या ठिकाणी एअर वॉल टाका. जर टाकला तर बरंच होईल. जर चेंबर जर नसेल तर त्याला काय टाकणं आवश्यकता नाही. कारण काय होतं, मोटर बंद झाली तर हिथून एवढं जे पाणी आहे ते ऑटोमॅटिकली पाणी जे आहे ते विहिरीत पास होतं. पाणबुडी मोटर असते त्यामुळे ती पाणी काय बॅकला माघारी मारते. त्यामुळे अशा पद्धतीनं काय गोष्टी काळजीपूर्वक करा. आणि एका ठिकाणी तुम्हाला जर 2 मोटर जोडायचे असेल तर अशा पद्धतीचा वायूचा लोखंडी वायचा किंवा गॅल्व्हनाइज वायचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला फायदा हा 100% होईल.